आणि यानंतर शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे। सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्यास सुरुवात झाली आहे। काही जिल्ह्यांसाठी 480 कोटींच्या वाटपाला आता मंजुरी देण्यात आली आहे। अमरावती विभागातील अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यांना आता मदत मिळते, तर संभाजीनगर विभागातील जालना आणि हिंगोली जिल्ह्यांना सुद्धा मदत मंजूर करण्यात आली आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता सरकारने मदतीचा हात द्यायला सुरुवात केली आहे। महाराष्ट्राच्या इतिहासामधलं सर्वात मोठं पॅकेज हे यावर्षी आपण शेतकऱ्यांकरता दिलं। 32,000 कोटी रुपये हे आपण शेतकऱ्यांना दिले आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणं सुरू झालं। दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जातील, काहींना थोडे उशिराही मिळतील, पण आमचा प्रयत्न आहे हे सगळे पैसे या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेले पाहिजेत आणि पुन्हा एकदा आमचा शेतकरी हा आपल्या पायावर उभा राहिला पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न आमचा आहे।